मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा वृद्ध तरुण बांधिती पूजा ठरला जणू मत्सर राजा वृद्ध तरुण बांधिती पूजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा होत सहज सुख तरुणपणाला होत सहज सुख तरुणपणाला वृद्ध दशा सोडी सुखलीला संयतरीच पर विभव मनाला हाही नियम विलयाज गेला हाही नियम विलयाज गेला ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा मत्सर राजा मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा होत सहज सुख तरुणपणा सहज सुख तरुणपणाला होत सहज सुख होत सहज सुख तरुणपणाला वृद्ध दशा सोडी सुखलीला संयतरीचा पर विभव मनाला संयतरीचा पर विभव मनाला संयतरीचा पर विभव मनाला हाही नियम विलयाज गेला 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 ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू मत्सर राजा ठरला जणू
राजा ठरला जणू मत्सर राजा. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित, स्मृतिगंध प्रकाशित, महाराष्ट्राने पाहिलेल्या गंधर्वांचा हा सांगीतिक आलेख गंधर्व गान तुमच्यापुढे आम्ही आज नवीन भाग सादर करतोय. आनंददादा, आता तू जे गाणं गायलास ते अतिशय सुंदर लालित्यपूर्ण असा बागेश्री होता. म्हणजे मंडळी, तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल की आपण आज जो विषय घेतलेला आहे गंधर्व गायकीबद्दलचा, तो रागसंगीत हा आहे. आनंददादा, मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताची बैठक हाच मुळात रागसंगीत खरं म्हणजे आहे. कारण कुठच्याही शास्त्रीय संगीताची तालीम ही रागांच्या अभ्यासाशिवाय होऊच शकत नाहीये. मग म्हणजे तसं बघायला गेलं तर राग साधना ही प्रचंड रियाजानी, त्यामध्ये वेळ घातल्यानंतर, त्याच्यामध्ये तेवढं आपलं चित्त दिल्यानंतरच होऊ शकते. मग रसिकांपर्यंत हे राग पोचवायचं काम बालगंधर्वांनी कशा पद्धतीने केलं हे तू आम्हाला सांग. पूर्वी राजमान्यता होती गाण्याला, त्याच्यामुळे पूर्वीच्या दरबारांच्या मध्ये गवई असायचे, ते तिथे गाणी सादर करायचे आणि अमक्या दरबारातला अमका गवई असा तो प्रसिद्ध असायचा. कालांतराने पुढे राजमान्यतेकडून आपण जेव्हा लोकमान्यतेकडे आलो, तर तेव्हा लोकमान्यतेमध्ये मुद्दाम जाऊन शास्त्रीय संगीत ऐकणं किंवा रागसंगीत ऐकणं हे सुरुवातीला कमी होतं, कारण त्याची तेवढी सवय नव्हती लोकांना. परंतु तिथे मराठी रंगभूमीचं एक खूप महत्त्वाचं कार्य मानलं जातं आणि बालगंधर्वांचं योगदान त्याच्यात फार मोठं आहे की निरनिराळ्या रागांवर आधारित जी नाट्यसंगीत होती, तर ती सगळी गाणी लोकांच्यापर्यंत पोचली. लोकांच्या माझघरात ते गाणं पोचलं आणि त्याच्यामुळे एका प्रकारे रागसंगीत जास्त व्यापक झालं. आणि लोक नाट्यसंगीत हे असं आहे की त्याच्यात शास्त्रावर आधारित आहे, खूप सोर्सेसकडनं ते आलेलं आहे, परंतु ते लालित्यपूर्ण आहे आणि त्याच्यामुळे ते पटकन मनाला भावणारं आहे. तिथे लोकांना असं वाटत नाही की मला यातलं कळत नाही तर मी हे कसं ऐकू, तर याच्या पलीकडे जाणारं, ते पटकन लोकांना आकर्षित करून घेणारं. आणि पण त्याचा इफेक्ट असा होतो की ते ऐकता ऐकता आपल्याला त्यातनं शास्त्रीय संगीताची ओळख होत जाते नकळत. म्हणजे पूर्वी असं म्हणतात की नाथा हा माझा हे गाणं माहितीये, आणि मग कुठली बंदिश कानावर पडली की जी नाथा हा माझा सारखी लागते, म्हणजे तो यमन राग असावा, कारण नाथा हा माझा हे यमन रागावर आधारित आहे माहिती, किंवा स्वकुल तारक सुता असेल, बिंपलासातली सगळी पदं आहेत, किंवा आता मी जे म्हणलं बागेश्री, ठरला जणू मत्सर राजा, किंवा प्रेमनच जाई, मम सुखाची ठेव देवा, तिलक कामोद. तर मग ह्या बंदिशी जेव्हा कानावर पडत लोकांच्या, तर त्यावेळी ते अमुक एक पदासारखं लागतंय, म्हणजे तो अमुक अमुक राग असावा. तर अशी थोडीशी नकळत ओळख लोकांना व्हायला लागली. म्हणजे बालगंधर्वांमुळे ही एक नवीन रागांग पद्धतीच तयार झाली असं आपण म्हणू. हो, रंगभूमीमुळे आणि बालगंधर्वांच्यामुळे. म्हणजे आपण एवढा मोठा राग जो कधीच ऐकला नसेल, त्या रागाची ओळख नैसर्गिक पद्धतीने लोकांना व्हायला लागली. मला वाटतं आनंदादा, आपण काही उदाहरणं बघूया का? म्हणजे जर आपण एक राग निवडला, आता जो तुला आता मनात येतोय तो राग जर आपण निवडला, तर त्याच्यातनं बालगंधर्वांनी तो रागाचं स्वरूप त्या नाट्यसंगीतातनं कशा पद्धतीने मांडलं हे आपण पहिल्यांदा बघूया का? जरूर. हा आता बागेश्री होता. या पदाबद्दल थोडस एक आठवलं म्हणून पटकन सांगतो की मी जेव्हा गाणं शिकायला सुरुवात केली, तर त्यावेळी मी फॉर्मली शिकलेलो हे पहिलं पद आहे. आता मी जे म्हणलं ते सुरुवातीला मला बाबांनी थोडी गाणी घरी शिकवली होती, यमन मधलं नाथा माझा वगैरे. पण नंतर मी चंद्रशेखर देशपांड्यांच्याकडे जेव्हा फॉर्मली बालगंधर्वांची गाणी शिकायला गेलो, ते म्हणजे हरिभाऊ देशपांडे, जे बालगंधर्वांचे ऑर्गन वादक होते, त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र. तर त्यांनी मला सुरुवातीला हे गाणं शिकवलं. त्यामुळे हे ठरला जणू मत्सर राजा याचं एक मनात माझ्या वेगळं स्थान आहे. आणि त्याच्याबरोबरच ऑफकोर्स मी शास्त्रीय संगीत पंडित यशवंत बुवा मराठे यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. तर या अनुषंगाने मला मुद्दाम माझ्या गुरूंची नावं सांगायचे, त्यांना नमस्कार करायचा या योगे. आणि नंतर ऑफकोर्स मी पंडित भीमसेनजींकडे शिकलो, ज्यांच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत नंतरच्या भागांमध्ये. तर बागेश्री राग, आता बागेश्री रागाचं स्वरूप किंवा त्याचं सौंदर्य हे बालगंधर्वांनी लोकांच्या पुढे ठेवलंच. त्यात जसं शास्त्र होतं तसंच त्यांचा स्वरलगावामुळे ते लोकांना आपलंसं वाटायचं, हे आपण बघितलंच. पण त्याच्याच बरोबर बालगंधर्वांचं एक वैशिष्ट्य असं होतं की ते रागात
नसलेले सूर सुद्धा त्याच्यात अतिशय खुबीने वापरत असत. म्हणजे वर्जसूर. वर्जसूर. बरं. म्हणजे आता हा बागेश्री आणि त्याच्यात बालगंधर्व गाता गाता मध्येच तर हा रे ग म ग रे सा रे ग म ग रे सा शुद्धगंधाराचा वापर की जो बागेश्रीमध्ये नाहीये. तसंच सिंदुरामध्ये पण रूपबलीमध्ये आपण ते हाच सेम पॅटर्न बघायला मिळतो. तर याच्यात बालगंधर्वांनी काय केलं की जसं राग लोकांच्या समोर मांडला त्याचं स्वरूप प्युअर हे तर मांडलंच, पण त्याच्याच बरोबर रागात नसलेले म्हणजे ते असं म्हणायचे की बाकीचे सूर हे काही असूर नाही आहेत, ते पण सूरच आहेत. पण आनंद मला सांग, ह्या सगळ्या बंदिशींवरून आलेले नाट्यसंगीत आहेत. म्हणजे ही बुजुर्ग लोकांनी सगळी ही बंदिशींवरून नाट्यसंगीत केली. तर अशा कुठच्या तरी बुजुर्गाची जर बंदिशी असेल आणि त्याच्यामध्ये जर असा वर्जसूर घेतला तर त्या काळी कोणाला हे खटकलं नाही? खटकत असेल, पण त्याच्याच बरोबर ते इतकं सुंदर वाटायचं. आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट जी मला नेहमी वाटते की जरी आता कसं आहे, नाट्यसंगीत हा प्रकार असा आहे की तिथे तुम्हाला थोडंसं रागाच्या बाहेर जायला मुभा आहे. बरोबर. हेच जर मी बागेश्रीतल्या बंदिशीत गायलो तर ते अलाउड नाही. बरोबर. आणि तिथं ते चांगलं लागतं म्हणून गायलाही अलाउड नाही. म्हणजे वसंतरावांनी एका ठिकाणी म्हणतो की नाट्यसंगीतात रागाचा पाय तुम्ही थोडासा मोडू शकता किंवा ओढू शकता, तो पडणार नाही. तर कसं आहे की रागसंगीतात बंदिश म्हणत असेल तर चांगलं लागतंय म्हणून सुद्धा म्हणायला तिथे परवानगी नाही, कारण तिथे रागाचं स्वरूप जपणं ह्याला आणि ह्यालाच महत्व आहे. बरोबर. परंतु ठुमरी नाट्यसंगीत हे असे प्रकार आहेत की ज्याच्यात तुम्ही हे थोडंसं करू शकता, त्याच्यामुळे ते चुकीचं नाहीये करणं. पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट त्याच्यात अशी आहे की ते सौंदर्यपूर्ण दृष्टीने आलं पाहिजे. केवळ मला त्याच्यात कुठला तरी वेगळा सूर घुसडायचा आहे म्हणून जर ते केलं तर त्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली लागणार नाही. तर ती दृष्टी बालगंधर्वांना अतिशय चांगली होतीच. अजून त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते किती आणि कधी आणि किती प्रमाणात लावायचं. बरोबर. आता ही जागा चांगली लागते म्हणून मी जर ठरला जणू मत्सरा राजा म्हणताना 5 वेळा ही जागा घेतली तर नाही, मग ते बरोबर नाही वाटत. पण ती एकदाच येऊन गेली की फार गोड लागते आणि ती लक्षात राहते. तर ते ह्याचं ते प्रपोर्शन आहे ना, भान ठेवायला ते भान ठेवायला पाहिजे की आणि मग हे बालगंधर्वांनी खूप निरनिराळ्या रागात केलं. आणि तू जे आता विचारलंस त्याच्याबद्दल खूप एक चांगला किस्सा आहे की अल्लादी आंखा साहेब की जे बालगंधर्वांच्या गुरूंचे गुरु म्हणजे भास्कर बुवा बखल्यांचे गुरु. तर ही गोष्ट सर्वश्रुत आहे की अल्लादी आखा साहेबांचे कान कोणीतरी भरले की भास्कर बुवांनी तुमच्या आपल्या घराणेदार बंदिशींवरून नाट्यगीताच्या चाली लावल्या आणि कोणीतरी स्त्री पार्टी नट तो रंगभूमीवर गातो आणि काहीतरी ती हलकी वगैरे करून गातो आणि तर अशा रीतीने ते कान भरले होते त्यांचे. मग भास्कर बुवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा प्रयोगाला या नाटकाच्या आणि मग तुम्ही काय सांगाल ते तुम्ही ठरवा. आणि मग त्याच्यात स्वयंवर नाटकातली सगळीच गाणी अगदी बंदिशींवर वेगवेगळ्या रागांच्यावर आधारित आहेत. परत भास्कर बुवांच्या बद्दल आपण कुठल्या तरी दुसऱ्या भागात विस्ताराने बोलूयात. पण ती सगळी गाणी जसजसे अल्लादी आखा साहेब ऐकत गेले तर त्यांचा राग निवळत गेला हळूहळू आणि त्यांना ते फार आवडायला लागलं. आणि ते म्हणाले की बंदिशी आम्ही गातोच परंतु त्याचं हे असं स्वरूप सुद्धा इतकं चांगलं लागू शकतं हे मला आज कळलं. आणि हा जो आता आपण पॉइंट म्हणतोय की बागेश्री चालू असेल आणि त्याच्यात शुद्ध गंधार लागतोय किंवा भीमपलास चालू आहे आणि त्याच्यात मध्येच शुद्ध निषाद लागतोय, तर अल्लादी आखा साहेबांसारखा शास्त्रीय संगीताचा ज्याला आपण घराण्याचा जयपूर घराण्याचा मेरुमणी आपण म्हणतो, तर ते असं बालगंधर्वांना नंतर म्हणायला लागले की तुम्हारे गले में गलत चीज भी मुझे सुंदर दिखाई देते. तर ते याच्यापेक्षा जास्त मोठी पावती असू शकत नाही. आणि मला वाटतं आनंद दादा असाही काहीतरी किस्सा आहे की महात्मा कमलाच्या चालीत त्यांनी एकदा तो कोमल निषाद
घेतला आणि नंतर एकदा अल्लादिया खान साहेबच दुसऱ्या दिवशी पेटी काढून. हो, असं ते एका लेखात मी वाचलं होतं की अल्लादिया खान साहेब पेटी काढून त्याच्यावर काहीतरी वाजवत बसले होते. तर शिष्यांना फार आश्चर्य वाटलं. तर हे काय, कारण तंबोऱ्यावर रियाज करणं याला महत्व आहे शास्त्रीय संगीतात. पण अल्लादिया खान साहेब म्हणले की काल स्वयंवर नाटकाच्या प्रयोगाला मी जाऊन आलो आणि त्याच्यात बालगंधर्वांनी जो मम आत्मामध्ये कोमल निषाद ज्या प्रकारे लावला ते मी वाजवून बघतोय. तर मम आत्माची गोष्ट निघाली तर मी पटकन एक त्याच्याबद्दल सांगतो. अगदी म्हणजे आपण चालीत नसलेले सूर हे जे म्हणतो, तर आपण जर मम आत्मागमलाची रेकॉर्ड बालगंधर्वांची ऐकली तर मूळ चाल काय आहे की मम आत्मा गमला न कळत न वळत हृदय तळमळत भेटाया जा देहा आत्मा गमला मम आत्मा गमला. पण त्याच्यात परत ह्या सगळ्यात अंतर्भूत न होणारे सूर पण त्या जागा इतक्या चांगल्या लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मम आत्मा गमला मम आत्मा गमला. आता याचं नोटेशन काढलं तर ग प ध नि सा हे कुठल्याही बिहागडा कसे कुठल्याही प्रकारात. पण या एकेका व्हेरिएशन मध्ये हा एक रागाच पटकन रूप दिसतं. म्हणजे पहिल्या व्हेरिएशन मध्ये पटकन यमन डोकावून गेला, आता असं वाटतं की मांड आल्यासारखं याच्यामध्ये पटकन. तर ते वेगवेगळ्या रागांची झाक त्याच्यात येऊन जायची. तर मम आत्मा गमला मम आत्मा गमला मम आत्मा गमला आत्मा गमला. तर हे जे सगळे आहेत तर हे सगळ्या रेकॉर्ड मधल्या जागा म्हणतो मी. पण याच्यातनं असं दिसतं की बालगंधर्वांची ती सौंदर्य दृष्टी जी होती रागाकडे बघण्याची, तर ती खूप वेगळ्या तऱ्हेची होती. तर एक मी गाऊन दाखवतो. अवघाची संसार हे अतिशय गाजलेला अभंग बालगंधर्वांचा. तर त्याच्यात हे सगळे अलंकार त्यांनी खूप चांगल्या रीतीने वापरलेले. अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन अवघाचे संसार अवघाचे संसार अवघाचे संसार अवघाचे संसार सुखाचा करीन अवघाचे संसार सुखाचा करीन सुखाचा करीन संसार सुखाचा करीन संसार सुखाचा करीन अवघाचे संसार आनंद भरीन 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 तिन्ही लोके अवघाचे संसार अवघाचे संसार जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये जाईन गे जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा
अवघाचे संसार, अवघाचे संसार. सर्व सुकृतांचे फल मिलाहीन, सर्व सुकृतांचे फल मिलाहीन, सर्व सुकृतांचे फल मिलाहीन, फल मिलाहीन, फल मिलाहीन, फल मिलाहीन, सर्व सुकृताचे फल मिलाहीन. क्षेम मी देईन, क्षेम मी देईन, पांडुरंगी अवघाचे संसार, अवघाचे संसार. रखुमादेवी वरा, बाप रखुमादेवी वरा, बाप रखुमादेवी वरा, बाप रखुमा, बाप रखुमा, बाप रखुमादेवी वरा, बाप रखुमादेवी वरा. बाप रखुमादेवी वरा, रखुमादेवी वरा, बाप रखुमादेवी वरा. विठ्ठलाच भेट आपुली सेवेसाठी ठेवून याजे अवघाचे संसार, 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 अवघाचे संसार. सुखाचा करीन अवघाचे संसार, अवघाचे संसार, अवघाचे संसार. तर त्याच्यात हे जे दोन पॅटर्न्स आहेत ते त्यांनी खूप वापरले. म्हणजे आता मी थोडंसं डेमॉन्स्ट्रेट करायचं होतं म्हणून ते जरा जास्त वापरले, पण ते वेगवेगळ्या तऱ्हेने हे कसे वापरायचे ते थोडं थोडं मी जरा आठवण्याचा प्रयत्न करत होतो. की शुद्ध निषाद आणि कोमल त्याचा
इतका वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी पद्धतीने वापर. आणि मला असं वाटलं की घेतलेला तू आहे पहिल्या त्यांनी. एका अंतरामध्ये शुद्ध निषाद वापरलास आणि शेवटच्या अंतरामध्ये कोमल दैवत, म्हणजे ते सारखे जारी हा, होणार आणि ते नाही. वेगवेगळ्या प्रकारे ते वापरत असतात. म्हणजे आता मी तो म्हणजे गाताना तोच प्रयत्न होता माझा की वेगळ्या प्रकारे ते कसे म्हणजे कोमल दैवत डिझाईन वाईज वेगळ्या प्रकारे. कोमल दैवत सुद्धा 2-3 प्रकारे आला बरोबर. आणि शुद्ध निषाद 2-3 प्रकारे आला. तर वा, ते वा. त्यांची जी प्रतिभा होती त्याला हा सलाम आहे. म्हणजे क्या बात आहे. मंडळी, मी एक गोष्ट इथे अगदी तुम्हाला प्रकर्षाने सांगेन की बालगंधर्व बंदिशींवरनं ही नाट्यसंगीत येऊन सुद्धा या बंदिशींचं हे खूप लालित्यपूर्ण असं दर्शन आपल्याला त्यांच्या गाण्यातनं करून द्यायचे. पण आनंदादा, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बालगंधर्वांची स्वतःची शास्त्रीय बैठक खूप स्ट्रॉंग होती. म्हणजे भास्करबुवा बखल्यांनी त्यांना ह्या सगळ्या बंदिशींची अतिशय उत्तम तालीम दिली होती. म्हणूनच त्यांना हे गाणं लालित्यपूर्ण पद्धतीने सादर करतात. नक्कीच बंदिशींची तालीम आणि ते ज्या रागावर आधारित आहे त्यातले कुठले सूर महत्वाचे आहेत, कुठल्या जागा महत्वाच्या आहेत, तर ही सगळी तालीम भास्करबुवांच्याकडनं मिळालेली होती. म्हणजे काय की शास्त्रीय संगीताची बैठक ह्याच्यासाठी अतिशय अनिवार्य आहे. नक्कीच. आपण एकदमच आता गंधर्वांनी हा एक शॉर्टकट काढल्यासारखा असं वाटून नाट्यसंगीत गायला सुरुवात करत असलो तर त्याचा अर्थ होत असा नाही. तर मला असं वाटतं मंडळी की आपण या भागाच्या आता शेवटाकडे येतोय आणि शेवटाकडे येत असताना आपण असंच गंधर्वांचं एक अतिशय सुंदर गाणं ऐकूया. मी आनंदाला विनंती करतो की त्यांनी, तू कुठचं गाणं निवडलंयस, काय ऐकवणार आहेस? एक मांड रागाविषयी. आता आपण रागांविषयी जेव्हा बोलतोय तर मांड रागाचं आणि परत खूप वेगवेगळी सौंदर्य स्थळं त्यातल्या जागा बालगंधर्वांनी दाखवल्या. म्हणजे तसा बघितला गेला तर सगळ्या शुद्ध सुरांचा राग आहे हा. म्हणजे त्याच्यात काही तसं रागामध्ये कॉम्प्लिकेशन खरं काहीच नाही. पण हे जे त्यांचे म्हणजे पॅटर्न्स साधारण आपण म्हणू शकतो की तर हे सगळे शुद्ध सूरच आहेत. पण त्याच्यातल्या ज्या त्यांनी निषादाचं महत्व, मग दैवताचं महत्व, तर हा एक पॅटर्न होता. किंवा कधी कधी काही वेळा मांड गाताना ते चालीला अनुकूल असेल तर शुद्ध मध्यम जास्त प्रकर्षाने, म्हणजे शुद्ध ऋषभ. तर ह्या ज्या वेगवेगळ्या जागा होत्या म्हणजे प्रत्येक सुराचं त्या रागामध्ये काहीतरी कारण आहे असण्याचं, आणि तो विशिष्ट प्रकारे लावल्यावर ते सौंदर्य पुढे येतं. तर ही सौंदर्य दृष्टी फार महत्वाची, वेगवेगळ्या गाण्यांच्या मध्ये वेगवेगळी दिसते. आणि आपल्याला तर एकासारखं एक, म्हणून त्यांची मांड रागातली आता किती गाणी, पण ते सगळी एकासारखी एक वाटतात असं होत नाही. काही म्हणजे प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन मिळून जातं. मग तो एखादा तानेचा पॅटर्न असेल, काहीतरी सुराचा पॅटर्न असेल, तर तो काहीतरी वेगळा मिळून जातो प्रत्येक रागामध्ये. आणि तसंच मांडमध्ये आता खरं म्हणजे कोमल निषाद नाही, परंतु त्यांनी कोमल निषादाचा वापर इतक्या चांगल्या तऱ्हेने करून घेतला. म्हणजे तर परत आता मी जे गाणं सादर करणार आहे तर त्याच्यात मांड रागावरच आहे ते. तर त्याच्यात हे मांडचे स्वर आणि शिवाय कोमल निषादाचा वापर असा थोडंसं ते कॉम्बिनेशन आहे. वा. आणि मंडळी, जे तुम्ही सगळे लोक हे आमचे एपिसोड्स इतके छान बघताय, बालगंधर्वांची अजून खूप प्रसिद्ध गाणी आहेत. कारण त्यांना असं वाटेल की आपण काही गाणी घेतोय, अरे हे गाणं अजून आलं नाही, ते गाणं अजून आलं नाही. तर त्या सगळ्या गाण्यांचा विचार योग्य त्या वेळी, योग्य त्या भागांमध्ये आणि ज्या आपण गंधर्वांविषयी बोलू त्या वेळेला नक्की होणार आहे अशी तुम्हाला आम्ही आश्वासन देतो. त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला जी आनंदादाकडनं गाणी ऐकायचीच आहेत ती सगळी गाणी ह्या भागांमध्ये तुम्हाला पुढे नक्की ऐकता येतील असं मी आता सांगतोय. नक्की. नरवर कृष्णा जमाना, नरवर कृष्णा जमाना, नरवर कृष्णा जमाना, नरवर कृष्णा जमाना, नरवर कृष्णा जमान, नरवर कृष्णा जमान, नरवर कृष्णा जमाना, नरवर कृष्णा जमाना, नरवर 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 कृष्णा जमाना.
हा नरवर कृष्णा समान. घेतसे जन्मा भाग्य उदेले भाग्य उदेले भाग्य उदेले शिकवी सुकर्मा नरवर कृष्णा समान नरवर कृष्णा समान. नरवर कृष्णा समान कृष्णा समान नरवर कृष्णा समान. समान नरवर कृष्णा समान. बहुत नृपती ते आले गेले बहुत नृपती ते 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 आले गेले बहुत नृपती ते नृपती ते आले गेले बहुत नृपती ते आले गेले परिमनाला यदुवर झाला परिमनाला यदुवर झाला परिमनाला यदुवर झाला यदुवर झाला यदुवर झाला यदुवर झाला यदुवर झाला परिमनाला यदुवर झाला परिमनाला यदुवर झाला मंत्र महा नरवर कृष्णा समान 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 नरवर कृष्णा समान
कृष्णा समान, नरवर 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 कृष्णा समान, कृष्णा समान, कृष्णा समान. गंधर्वगानचा हा एपिसोड तुम्हाला कसं वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.